ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यांच्या शेतातील जे सोयाबीन आहे ते सडले गेली आहेत आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर आता हे पीक जे आहे तर ते जाळण्याशिवाय पर्याय उरला नाहीये. समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील जे शेतकरी आहे रुमदेव ठेंगणे यांच्या शेतातही हाच प्रकार घडलेला आहे. त्यांच्या शेतातलं जर सोयाबीन बघितलं तर अत्यंत खराब झालेलं आहे. ते काढण्यायोग्य राहिलेलं नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांनी 8 एकरातील सोयाबीन जे आहे तर ते काढून अ, अ, जाळण्या जाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. दादा काय सांगाल? कशा पद्धतीनं आपलं हे जे सोयाबीन बेकार झालेलं आहे? मी रुमदेव ठेंगणे आज असा निर्णय घेतलेला आहे, की आज ह्या सोयाबीनमध्ये पाहतो तो काही दाना नाही आहे, पापडी आहे, फक्त काही पापडी आहे आणि ते सगळ्या गळून राहिल्या. पूर्ण शेंगा खाली गळलेलं आहे. याच्यातून असं वाटत नाही का आपल्याला काही उत्पन्न भेटेल बा म्हणून. त्याच्यासाठी मी मजूर लावलेले आहे. मजूर लावून तो अर्धी पुन्हा प्लसमध्ये तो माझ्यावर भुर्दंड बसणार आहे. त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे, का हे सोयाबीन आपल्याला खर्च तर होऊन गेलेला आहे, पण त्याच्या पलीकडला खर्च आहे. याच्यासाठी मी हा निर्णय घेतला का हे आपल्याला ढग लावून किंवा मळणी करून किंवा आपल्याला 2 काही दाणे वाचन किंवा 2 पैसे येईल अशी काही अपेक्षा नाही. त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतलेला आहे, का याला जाळून टाकल्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय उरलेला नाही. जाळण्याचाच का निर्णय घेतला? कारण दुसराही पर्याय होता. याच्यावर रोटाव्हेटर करू शकत होता. मात्र यावर का? हां, मी याच्यासाठी जाळून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे, की जर रोटावेटर मारलं असतं, तर माझ्या जमिनीमध्ये पहिलेच 100% बुरशी आहे आणि रोटावेटर मारले, त्याच्या मोठ्या कांड्या पडल्या, तर आणखी पुन्हा त्याच्यात भराभर म्हणून पुन्हा बुरशी झाली असती. मला भविष्यात येणारं चणा पीक हे सुद्धा माझ्यासाठी काही हानिकारक असतं. म्हणून मी हा निर्णय घेतला, का कापण्याऐवजी किंवा गोळा करण्याऐवजी हे जाळून टाकलं, तर आपल्याला त्याच्यातून चणा तरी पिकन बुवा, या आशेनं मी आता हे जाळून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे किती एकर शेत आहे आणि या शेतावर जो सोयाबीन लागवडीवर जो खर्च झाला तो किती होता आणि किती उत्पन्न मिळालं असतं पाऊस जर नसता झाला तर? आता हे शेत माझं 8 एकर शेत आहे. पूर्ण एकूण माझ्याकडे आराजी 20 एकराची आहे. पण आता हे जे काळं-काळं पडलेलं आहे, अजून सवंगण्यावी योग्य होऊन गेलं आहे. हे याच्या 15 किंवा 1 महिने आधीच कापायला झालं होतं. ढगफुटी झाली, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळं हे पूर्णसं काळं पडलं. हे बैलाला सुद्धा चारा खाण्यासुद्धा योग्य राहिलं नाही. त्याच्यामुळं मी आता हा निर्णय घेतला, की हे आपल्याला आता हे परवडू शकत नाही. आपण जर याच्यात जर पुन्हा जमा केलं किंवा गोळा केलं, तर ह्या पूर्ण आपल्याला आर्थिक भुडंड बसन किंवा आपण जे काही आपल्याला चणा पेरासाठी आहे, ते चणा पेरणीच्या योग्य तर राहिलेले आपल्या चणा पेरण्यासाठी ठीक आहे. चणा पेरण्यासाठी योग्य तर आता हे कापून आम्ही आता जाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण काय सरकारकडे मागणी करणार? किती मदत पाहिजे आहे आणि काय सरकार देईल? सरकारला अशी अपेक्षा आहे का तुम्ही जे तुमच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, त्या पद्धतीने माझी एक सरकारकडे विनंती आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे का तुम्ही जे हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, त्या पद्धतीने आम्हाला मदत पाहिजे. आता आमचं नुकसान झालेलं आहे. आम्हाला कमीत कमी आता हेक्टरी ₹50,000 पाहिजे. तुमची तुटपुंजी मदत देऊन आमचं काहीही भलं होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला द्यायची असेल तर ₹50,000 हेक्टरी द्या. तुटपुंजी मदत देऊ नका. हे आमचं शेतकऱ्याचं सगळ्या परिसरातलं म्हणणं आहे. काय सरकार तुमच्या बांधावर आलं किंवा लोकप्रतिनिधी तुमच्या बांधावर आले किंवा अधिकारी कर्मचारी आले का? माझ्या बांधावर अजूनपर्यंत तहसीलदार साहेब नाही आले, तलाठी सुद्धा नाही आले, किंवा कृषी सहाय्यक सुद्धा नाही आले. फक्त हवेत सगळी चर्चा चालू आहे, तुमची पाहणी होणार आहे, तुमचं सगळं होणार आहे. पण अजूनपर्यंत माझ्या बांधावर कोणताही कृषी विभागाचा किंवा तहसीलदार साहेब किंवा कोणीही अधिकारी माझ्या शेतावर पोहोचलेले नाही आहे. मराठवाड्याच्याच धर्तीवर विदर्भामध्ये सुद्धा शेतकरी पेटून उठतो. मात्र या विदर्भातला शेतकरी, शेतकरी नेते आणि लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतं? माझं असं म्हणणं आहे का सगळ्या विदर्भातील शेतकरी जे आहे त्यांनी आता सगळ्याच जवळपास विदर्भातलं किंवा आपल्या वर्धा जिल्ह्यातलं मी वर्धा जिल्ह्यात येतो. सगळ्या शेतकऱ्यांनी असं आता एक सगळे पक्ष मिळून एवढं मोठं आंदोलन करायला पाहिजे, की जे न भूत न भविष्यते असं आंदोलन झालं पाहिजे. सगळे पक्ष ह्या एका शेतकऱ्याच्या नावाखाली सगळं एकत्र यायला पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित आल्याशिवाय पर्याय नसल्याचं रुमदेव ठेंगणे या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी न्यूज 18 लोकमत, उमरी, वर्धा.